की हा कामगार जो आहे याच्या ताकदीवर, याच्या कष्टावर, याच्या श्रमावरच हा महाराष्ट्र उभा आहे, हा देश उभा आहे. आणि याच्यानंतर जर आपण काम नाही केलं तर आपण आमदार म्हणून करायचं काय? पैसे घ्यायचे नाहीये, घोटाळे करायचे नाहीये. मग हे घटनात्मक पद जे आहे ते या संबंध शहरामधला जो वंचित आहे, दुर्लक्षित आहे, दुःखी आहे, ज्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही, अशा माणसाकरता आपल्याला हे आपल्याकडे जे घटनात्मक पद दिलेलं आहे आमदारकीचं, एकदा नाही, दोनदा नाही, या शहरामधल्या तुम्ही लोकांनी कितींदा मला ज्याच्याकडे कामाशिवाय दुसरं काहीच नाही, पैसे पण नाही, काहीच नाही. पण लोकांनी ही भावना दिली. या आमच्या सफाई कामगारांनी पैसे वाटलेले परत केले आणि मला मतदान केलं की आमचं संजय केळकर उभा आहे, त्याच्याकरता तुम्ही काम करायलाच पाहिजे. आज आता एवढे माझे सरकार झाले तर मी असं समजतो की हा सन्मान आहे, याची भावना आहे, परंतु हे जबाबदारीचं सर्व माझ्या डोक्यात टाकलेलं आहे. आता हे शैलाने चांगली तिची भावना चांगलं भाषण करते, करते नाही तिने भाषणात सांगितलं मी कमीत कमी बोलते. मी कामगार मित्र पण आहे, कोणाचा बाप आहे, कोणाचा भाऊ आहे. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही समजा, पण तुमचा मी हक्काचा आहे एवढं निश्चितपणे त्या भावनेने फक्त साहेब म्हणू नका, बॉस म्हणू नका. मी या शहरामधल्या लोकांचा बॉस नाहीये, मी जनसेवक आहे आणि या शहरातल्या लोकांना आणि दोन्ही शिलेदार भाजी आहे. बाकीचं राहिलं माझ्या मतदारसंघाचं काम बाजूला, हे सगळ्या झाली लोक माझ्याजवळ. तुम्ही यांना कॉम्प्लिमेंट द्या आणि या हॉस्पिटलच्या करता या समोरच्या रांगेत बसले ना सगळ्या यांना कॉम्प्लिमेंट द्या. कारण की शेवटी दुःख कुठेतरी व्यक्त केलं पाहिजे. ते दुःख जे आहे ते कुठेतरी ऐकलं पाहिजे. ते ऐकायला पण माणूस नाही, सोडवायला तर नाहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये कसं माणसाने जगायचं? मग ब्लड प्रेशर आणि तुमच्या याच्या गोळ्या आहेत ते वाढणारच ना, शुगरच्या गोळ्या. तर ह्या कमी होण्याकरता मी हे काम करतोय, एवढं लक्षात. मला काय कामगारांचा मोठा नेता लोक, मला काय मोठं ज्याला मंडळी काही कुठलं मोठं पदक मिळवायचं नाहीये. परंतु हे जे दुःख आहे मित्रांनो, हे दुःख हे काय असू शकतं हे तुमच्यासारखं मी देखील अनुभवतो. मी देखील एका कंपनीमध्ये पॅकिंग डिपार्टमेंटला काम केलेला कार्यक्रम. परंतु हे दुःख जे आहे ते कुठे कुठे हटायला पाहिजे. आणि ह्या शहरामधल्या लोकांनी मला हे घटनात्मक पद दिलंय, त्या पदाचा उपयोग जसं निरंजन साहेबांनी कराय. आम्ही शांत आहोत, आम्ही सरळ आहोत. परंतु जर कोणी आमच्या अन्याय अत्याचार कोणावर होत असेल, जर कोणाला त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं जात असेल, जर कोणी आमच्या भगिनींच्या कटा काम करत नसेल तर सुदर्शन चक्र घेण्याची देखील ताकद आमच्या कोणी लागलं त्याला सोडणार पण नाही. अशी परिस्थिती आपल्याला ज्यावेळेला आपल्याला निर्माण करता येईल त्यावेळेला तुम्हाला न्याय मिळेल. माझ्याकडे जिथे जिथे अन्याय अत्याचार आहे, जिथे जिथे त्रास आहे, जिथे जिथे आपली अवहेलना आहे, जिथे जिथे आपला सन्मान नाहीये, त्या सन्मान कामगार असो, चतुर्थ श्रेणीतला असो, त्याच्या सन्मानाकरता मी निश्चितपणे आमच्या सहकार्यांना बरोबर घेऊन तुमच्या पाठीशी उभं राहण्याकरता. आमदार संजय केळकर साहेब यांचा सत्कार झाला आणि ह्या सत्काराच्या कार्यक्रमात उपस्थित विधान परिषदचे आमदार निरंजन गावकर साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ. आता इथे दत्ता भोगेचं मनोगत झालं, नाही त्यांचं मनोगत झालं. मुळात तुम्हाला एकच सांगतो, दत्ताजी इथे वारस हक्क मिळण्यासाठी कामगार वगैरे सम्राट जनसेवक आमदार संजय केळकर साहेब जे काही आवाज उठवत आहेत, हे आवाज उठवताना इथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि तुमची सभा होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले कर्मचारी नाही वारस हक्क केळकर साहेब घेऊन देणार. कारण त्यांच्या नीतिमत्तामध्ये चांगलं करेल त्या चांगलंच आणि वाईट करणारा तर चांगलंच करून देणार असे एक उदाहरण म्हणजे आपले आमदार संजय केळकर साहेब. साहेब लहानपणी मोठ्या काम होते, माफ करा. या मेळाव्याला जी उपस्थिती बघितली आज 25 वर्षानंतर दिघे साहेबांनंतर जर या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही लढा उभा केला असेल तर तुमच्या रूपात उभा केलेला आहे. मी 99 साली ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून दिघे साहेबांनी मला पहिली चिठ्ठी दिली होती आणि त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला 25 वर्षानंतर तुमच्या आशीर्वादामुळे मी त्यांना मार्गदर्शन करतोय. एवढं मोठं भाग्य मला तुमच्याकडे मिळालेलं आहे. स्वभाव बघितला तर अतिशय मायाळू आणि नम्र व्यक्तिमत्व. जर उपमा द्यायची म्हटली तर एक साधं सरळ व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख द्यायची म्हटली किंवा एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं महादेव आहे तसं महादेवासारखं अतिशय साधं सरळ व्यक्तिमत्व. पण ज्यावेळेस खरा रुद्र अवतार येतो आणि ज्यावेळेस ते तांडव करतात तर भल्या भल्यांची त्या तिकडे त्यांच्या समोर प्रलय होतो. हेही आम्ही काही सहकार्याने बघितलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे अधिकारी या बाबतीत बसवूनही असतात. कारण ज्यावेळेस माणूस सर्व असतो, साधा असतो, त्यावेळेस जसं मगाशी महेशने आपल्याला सांगितलं की कोणी त्याला गृहीत धरता कामा नये. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस केळकर साहेब त्यांचं रुद्र अवतार घेतात, मग ते आयुक्त असतील, त्या तिकडे कोणी सचिव असेल किंवा त्या ठिकाणी कोणी मंत्री असेल, ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपल्याला आवाज द्यायचा आहे, ज्यावेळेस सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीत ते प्रश्न सुटले पाहिजे. याच्यावर अन्याय होते, त्याला न्याय भेटला पाहिजे. या भूमिकेमध्ये माननीय केळकर साहेबांच्या माध्यमातून सतत काम करताना मी बघितलेलं आहे. त्यामागे आमची एकच भावना होती की सर्व कर्मचाऱ्याचे ठाणे महापालिकेचे सर्व विषय साहेब हे अतिशय काळजीपूर्वक वाचतात, निवेदन करतात आणि ते विषय मार्गी लावतात. हा एकमेव हेतू होता की सर्व विषय साहेब ठाणे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात. त्यामुळे आमच्या मनात कर्मचाऱ्यांच्या हृदयामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वारसाचा प्रश्न एक तो निस्तारला आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात एक सत्कार घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही हे सत्कार आयोजित केला आणि या सत्काराचं रूपांतर एक मेळाव्यामध्ये झालेलं होतं. वेळोवेळी सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देत असतो. वेळ देणारा एकमेव जनसेवक कामगार असेल केळकर साहेब. तेव्हा प्रश्न असेल, सामूहिक असेल तर वैयक्तिक असेल, साहेब काहीही चूक नसताना शिवाजी हॉस्पिटलमधल्या 70 जणांना मेमो काढला होता. आता मेमो हे काही जणांना असं काय मेमोचं काय घ्यायचं आणि ठेवायचं, पण तसं नसतं. मेमोचं काय असतं की आमच्या सगळ्या ज्या नर्सेस बसल्या, आया नर्स बसल्या, त्यांना विचारा की मेमो आमच्या दृष्टीने आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी क्राईम केलाय आणि आता आम्हाला फासा कसं आहे. पण तुम्हाला रात्री 11 वाजता एखाद्या आमदाराला तुम्ही फोन करताय आणि ते म्हणतात काळजी करू नका, मी आहे, मी बघतो. ह्या एका आशेवर त्या दिवशी 10 तरी आम्ही झोपतो होतो. तुम्हाला सगळं खरं वाटतं, पण माझ्या बरोबर त्या सगळ्या पुढे बसल्या त्याला सगळ्यांना विचारा की आम्ही किती महिने झोपलो नाहीये. हे असं सतत 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 काहीतरी होत होतं. कुणासमोर जावं, कुणाला बोलावं, कुणाबरोबर हे सर्व मांडावं काहीच समजत नव्हतं. अचानक हे जे लोक मागे बसलेत ना, नवरा बायको स्मिता वारीक आणि विलास वारीक, त्याच्यापैकी विलास वारीकांना बसवण्याचं कारण एवढंच आहे की या माणसांनी एका साईबाबांच्या इथे जर एका हे आम्हाला माहित नव्हतं आणि मग कळलं, अशी ओळख काढून आम्ही सरांपर्यंत पोहोचलो. त्यांच्या निमित्ताने आम्हाला माणसातला देव